आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, माझं आत्मकथन तुम्ही खूप दिवसापासून ऐकत आहात. तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आभारी आहे. तर हे आत्मकथन तुम्ही बारकाईने ऐकतात, प्रतिक्रिया कळवतात, याबद्दल सुद्धा मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की आता मी हे जे तशा भानगडी होत्या समजा प्रेमाच्या, त्या सगळ्या आता सोडून देऊन चांगल्या प्रकारे आता वेगळा विचार करायलो की आपण समाजासाठी काहीतरी करावं. आणि त्यासाठी मी प्रयत्न बी करत होतो. मिलिटरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तोही फेल गेला. त्यानंतर म्हणजे बँकिंग वगैरे शिवाय हे एक सामाजिक कार्य म्हणून करायला चालू केलं. आता व्यवस्थित चाललं होतं ते. माझे समजा तशा मुलीच्या संदर्भाचे जे विचार होते ते आता मी डोक्यातून काढून टाकले होते. याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता फक्त आता जगायचं, फक्त एक सामाजिक काम करायचं आणि देवदेव करायचं. कारण मला वाटत होतं की आपल्याला हे असं जीवन आहे ना, हे फॅमिली जीवन आपल्याला काही व्यवस्थित नाही आहे. कारण माझी पत्रिका ह्या अशा गोष्टी मी पाहत असं ना, आणि लोकांचे पाहत पाहत मी बी त्याच्यात तरबेज झालेलो होतो. मी स्वतःविषयी जाणून घेत होतो ना. मला दिसतच नव्हतं कुठं असा स्रोत की आपलं जीवन एक फॅमिलीतलं, परिवारातलं एक चांगलं सुखकर आहे असं मला जाणवत नव्हतं. त्याच्यामुळं आता आपल्या नशिबी नाही अशा काही गोष्टी. वैवाहिक सुख नाही, आणि मग सुख नसताना उगाच का आपण प्रयत्न करायचा, हा विचार माझ्या डोक्यामध्ये येत होता. त्याच्यामुळे माझे ही प्रयत्न आता सोडून दिले होते करायची. असे म्हणतात ना, व्यवस्थित चालली गाडी, सुरळीत चालली होती. पण घरामधील जे आई वडील होते, आता भाऊ बहीण तर काय माझा विचार करत नव्हते. बहीण तर काय छोटी होती, भाऊ मोठा होता खूप, पण ते त्या लग्न करायचं का काय करायचं कुणी माझं डोक्यात बी घेत नव्हतं. आणि आई वडील मला बोलत नव्हते म्हणजे हा विषय कधी काढत नव्हते. आणि फक्त बोलायचे कसे, इतरांपाशी, म्हणजे मोठ्या माणसांपाशी नाही. माझी जी दोस्त कंपनी होती काही, त्यांच्यापाशी बोलायची. आणि काही दोस्त होते की मला बोलून दाखवत नव्हते, सांगतच नसत. कारण माझा स्वभाव त्यांना माहीत होता. आणि उलट आपल्याला सांगतही की तुम्ही ब्रह्मचारी राहा, लग्नात काही नाही अर्थ, संसार सुख काही ठीक नाही, सारखे खरखरीच आहेत, अशा तशा गोष्टी बोलत असल्यामुळे ते मला कधी डेअरिंग करून म्हणजे कुणी प्रयत्नच करत होतं मला बोलण्याचा. त्यांनाच मी उलट सांगत होतो. आणि हे विचार असल्यामुळे, हे विचार ज्यावेळेस मी मुलांपाशी बोलायचो, मित्रांपाशी बोललं की ते घरी सांगायचे. मग आई वडिलांनी कधी विचार काढला तर समजा त्यांना माहीतच होते माझे मित्र कोण आहेत, माझ्याकडे कोण येते, कोण भेटते, कोणापाशी गप्पा मारतं, काय होतं, हे सर्व त्यांना माहीत होतं ना. मग एखाद्या वेळेस मग ती आई अथवा वडील ही बोलायचे, मला माहीत व्हायचं ना. माझ्यासमोर नसत बोलत, पण पाठीमागं बोलायचे मित्रांना की अरे काही त्याला सांगा ना म्हणले, की अरे असं म्हणजे असं कसं राहीन, बघा ना म्हणले कसला खराब झालाय. आणि खरंच मी खराब झालेलो होतो, खूपच खराब. म्हणजे काय होतं, खाण्यापिण्याचं व्यवस्थितपणा नव्हता. आणि ही असंच काही ना काही डोक्यात विचार जागरण व्हायचं खूप काही सारखं. म्हणजे कुठंतरी मन रमवण्यासाठी मी असं म्हणजे खाण्यापिण्यावर लक्ष नव्हतं माझं. मी फक्त असं व्यायाम वगैरे अशा गोष्टी करत, पण व्यायाम केला तर खावा लागेल का नाही. तब्येत एकदम डाऊन झालेली होती, अशी निव्वळ हाडकं होती. त्याच्यामुळं त्यांना पण काळजी होती की ही पोरगं असं काय आहे ना, काहीतरी डोक्यात घेतलं काय की दुसरंच, आणि हे लक्ष नाही त्याचं. मग ही मला न बोलत, कधी बोलत नव्हते मला काही. पण मित्रांपाशी ह्या गोष्टी बोलायच्या, अरे त्याला स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही आहे, असं तुम्ही तरी सांगा जा वगैरे. कारण
ही आईवडील का भीत होते मला? ज्यावेळेस लहानपणी समजा ते मारत होते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आता मी मोठा झालेलो होतो ना, कारण ते काय बोलले तर मी फटकीने उलट उत्तर काहीतरी तिसरंच बोलायचं. ते एक बोलते तर मी दुसरीकडेच बोलायचं. त्याच्यामुळं ते कधी माझ्या नादीच लागत नव्हते. आणि मनात त्यांच्या कुठंतरी माझ्याविषयी आता समजा जरी प्रेम असं दाखविलं नसलं, त्यांनी जवळही केलं नसेल तरी, पण त्यांच्या कुठंतरी आता शेवटी आईवडील असतात, कसेही आले असले त्यांनी जन्म दिलेला आहे, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी थोडं तरी प्रेम असतंच ना. त्या गोष्टी मला पण कळत होत्या ना. प्रेमापोटी ती समजा काही ना, किंवा आपल्या हे मुलाचं बी चांगलं व्हावं, आता मुलीचं चांगलं झालेलं आहे, मोठ्या मुलाचं चांगलं आहे, आता ह्याचंच काय, हे कुठं फिरतो, काय करतो, ह्याचं नेमकं ध्येय काय आहे, काहीच त्यांना कुणालाच काही कळत नव्हतं ना. आणि त्यांनाच काय, पण कुणालाच समजत नव्हतं मी काय नेमकं माझं असं कुठे आहे. मग कधी मध्ये कोणी मुलं असे टिंगल टवळीनं कधी म्हणले, अरे मग संन्याशी फिन्याशी व्हायचं आहे काय तुला, असं बोलायचे ना ते. म्हटलं संन्याशी म्हणून बी नाही, संन्याशी म्हणून नाही, कारण संन्याशी होणं तितकं बी सोपी गोष्ट नाही ती. कारण संन्यास घेतलाय म्हणजे झालं आपण कुठंतरी एकच बाजूला, त्याचं सामाजिक काम कुठं करता येतं काय, त्याच्यामुळे संन्यास म्हणून घेणार नव्हतो. परंतु घरच्या लोकांना तसं कधी कधी वाटायला लागलं की ही संन्यास वगैरे घेतो काय. मग घरच्या म्हणजे फक्त आई वडिलांना जास्त. त्याच्यामुळं आई एका मित्रापाशी बोललीच, काय बोलली की म्हणजे मित्र म्हणजे कोणता, माझा खूप जवळचा मित्र होता. जवळचा तसे तर दोन माझे चांगले जवळचे होते त्या काळातले मित्र. आता ते दोन्हीही हयात नाहीत. विशेष म्हणजे एक आठवण झाली त्याला बोलत बोलत तुमच्याशी. तर पहिला जो मित्र एक होता, तसे तर दोन्ही मी लहानपणापासूनचे, पण काही दूर गेलेला होता एक मित्र दुसऱ्या गावी. पण जो लहानपणापासून आमची चांगली जोडी जमायची, तो मित्र म्हणजे अच्युत पारवे. एकदम शांत माणूस, शांत. आणि तो लहानपणापासून म्हणजे जरी मित्र असला तरी मला तो गुरु बोलायचा. गुरु गुरु म्हणायचा, आवाजावर बोलायचा. आता आम्ही दोन्ही बी समवयस्करच होतात, तरीही तो कधी मला आरतुर असं बोलायचं नसतं. आता इतर मित्र बोलत असेल तसं हे बोलत नसं मला. आणि आवाजच आदर करायचा जास्त. मग तो मित्र काय झालं, तो मित्र गेला मिलिटरीमध्ये, म्हणजे आणि मिलिटरीमध्ये गेलेला म्हणजे लय दिवस झाले नव्हते त्याला. आणि तो तिकडून मिलिटरीतून नेटकाच ट्रेनिंग वगैरे घेऊन आला होता. आणि ते आलेला मला माहीत नव्हतं, त्या काळात काही फोन वगैरे काही नव्हते. तो आल्या आल्या माझी भेट घेण्यासाठी म्हणून आमच्या घरी आला. मी त्यावेळेस कुठेतरी गावाला गेलो होतो. घरी आला, मग काय आमचे आई वडील भेटले, मग त्यांना आपलं गप्पा मारीत कधी आला काय असं झालं असं त्यांच्या काही चर्चा. आणि त्या चर्चा करत करत मग आमच्या आईनं एक प्रश्न केला, काय की अरे ते पण म्हणत होतं रे मिलिटरीत जायचं, ती काय कुठं गेला काय केलं ती सांगत बी नाही रे म्हणले घरी. आणि त्याला बोलायचं तर कामच नाही, म्हणजे बोललं की वसकत आहे अंगावरच. मग त्यानं काय झालं का तुझ्यासारखं झालं असतं बघा, असं झालं ते काहीतरी गप्पा आणि असं आहे का. मग त्यानं काही त्यांच्या चर्चा झाली आणि त्या चर्चामधून त्यांनी पुन्हा एक सांगितलं, मग म्हणजे लग्नाचं बी काही विचार करीना गेलाय, लग्न करायचं बी काही बोलत नाही, अगर लग्नाचं काही म्हणजे आम्ही तर त्याला विचारितच नाही म्हणले, कारण ते ऐकतच नाही आमचं काही, काय करतो असं काही काही चर्चा झाली. त्यानं मित्रांना सांगितलं नंतर मला. आणि ती चर्चा करत करत ते म्हणले अरे त्याचं संन्याशी फिन्याशी राहायचा काही विचार आहे का काय, की बहुतेक असं काहीतरी म्हणले म्हणा आई. तर आई त्याला सांगत होती, त्या मित्रांनं मला नंतर सांगितलं की म्हणले आमचा पाहुणा आहे म्हणली. आता तसं ते लांबून नात्यानं आमचा मामाच लागत होता, लांबून म्हणजे चुलत चुलत मामा. तर म्हणली त्यानं असंच संन्यास घेतला म्हणली आणि त्याची इच्छा परत झाली लग्न करण्याची म्हणली. आणि लग्न करण्याची इच्छा झाली, अगोदर त्यानं टेन्शन असताना ताणतणावामध्ये संन्यास घेतला. संन्यास घेण्याचं बी त्याचं कारण काय होतं म्हणली, त्यांची म्हणजे माझ्या त्या म्हणजे भावाच्या याला आईला मुलं होत नव्हते. तिनं स्टोरी सांगितली थोडीशी. आणि स्टोरी कसं होतं की म्हणले मुलं होत नाहीत म्हणून
पूर्वी कसं होतं, ती लोक संन्याशी लोक जी माहूरगडचे लोक होते ना, ते म्हणजे संन्याशी लोक यायचे घरी असे भिक्षा वगैरे मागायला. आणि त्यावेळेस मग पूर्वीचे लोक काय करायचे, आम्हाला बाळ नाही काही नाही, मग त्यांच्या एक मधले एक गुरु असायचा, ते गुरुकडे हे बोलणं व्हायचं. मग गुरु काय म्हणायचा, तुमचं पहिलं मूल झालेलं आम्हाला द्यावं लागेल, म्हणजे संन्याशी सोडावं लागेल. तर असाच काहीतरी प्रकार आमच्या त्या मामाच्या बाबतीत झालेला होता. हं? त्यांच्या आईला मुलं होत नव्हते आणि मग हे पहिलं मूल झालं म्हणून त्यांनी संन्याशी सोडलं लहानपणी. पण मोठं झाल्यानंतर त्याची इच्छा निर्माण झाली आपण लग्न करावं म्हणून. त्याला तिकडं मन रमना आणि त्यानं लग्न केलं म्हणले. आणि लग्न केल्यानंतर मुलं बी झाले, पण त्याचं जीवन इतकं खराब झालं की काय, म्हणजे ती आता सध्या ते घर उद्ध्वस्त आहे. म्हणजे कुणी राहिलं नाही असं. कुणीतरी आहेत म्हणा, मुलगी का काहीतरी आहे म्हणा, असं त्यांची मुलं का मुलगी काहीतरी कुणीतरी आहे, पण ती शेवटी ते म्हणजे घर असं वाटलं. एक मुलगा येडा झाला, काही झालं असं, म्हणजे सांगायचं तात्पर्य ती त्यांचं सुखी जीवन झालंच नाही. मग आईला भीती ती की असं करीन, पुन्हा त्याला लग्न करण्याची इच्छा होईल, कारण आमचं पोरग भौरंग आहे म्हणली. म्हणजे तुझा गुरु गुरु म्हणतोस ना, ते गुरु भौरंग आहे म्हणली. त्याच्या मनात कवा काय येईल हे सांगता येत नाही म्हणे. बाळाचे पाय पाळण्यात दिसते तर आम्हाला माहिती आहे म्हणली. आता संन्यास म्हणून कुठं कुणी भेटली तर तिच्या नादी लागन म्हणली, आणि पुन्हा लग्न भिग्न काहीतरी करील आणि मग पुन्हा काहीतरी राशीला आणेल. आमची आई खतरनाक होती, जे आहे ते स्पष्ट. मग ती म्हणली तू काहीतरी आलास तर सांग त्याला समजावून, असं तसं काही काही झालं. मी त्या दिवशी काही आलो नव्हतं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी मग मी आल्यानंतर त्याला कळलं की मी आलोय म्हणून. आला वाघ, म्हणजे आमचा दोस्त अच्युत, 2-3 वाजता दुपारी. मग आला, बसलं 2 मिनटं. मला गुरु, म्हणलं कधी आला तू, काय म्हणलं, मी आलो कालच. बरं 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 म्हणलं, चला ना बाहेर आपण फिरून येऊ म्हणलं, शेतात जाऊ म्हणलं. हां, आता मित्र आलाय म्हणल्यानंतर आता नव्या जुन्या गप्पा, कारण आमच्या गप्पा म्हणजे कसं रात्र उजडायची, त्याच्याबरोबर गप्पा. आम्हाला रात्र बी कळत नव्हती, एवढ्या गप्पा मारत असत. तशा फालतू गप्पा वगैरे काही नव्हत्या आमच्या. तो चांगला माणूस, एकदम चांगला. त्याच्यामुळं आमच्या असं इतर टुकार गप्पा काहीच नसायच्या आमच्या, कधीच नसायच्या. फालतू हे असंच काही ना काही विचाराच्या, वेगळ्या चांगले विचार, कारण ते बी चांगलं धार्मिक होतं आणि माझे विचार तसे. त्याच्यामुळं आमच्या गप्पा खूप रंगायच्या आणि कधी कधी रात्र पुरायची नाही आम्हाला. तर मग बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर मी लगेच म्हटलं हो जाऊ. मग चला म्हणलं आपल्या घरी येऊन जाऊ म्हणलं, मी तुम्हाला भेटवस्तू आणल्यात, काय आणल्यात, असं तसं. म्हणजे तिकडून मिलिटरीत गेलता ना, ते मिलिटरीतून आपल्या सुट्टीवर आलता तो. तर मग घरी नेलं. त्याच्या घरी कोणी नव्हतं, कारण आईवडील कुठे कामाला वगैरे गेलेले होते आणि मी गेलो घरी. मग दरवाजा उघडून मी आतमध्ये गेलो. त्यांना आपलं बाज होते, बाजावर बसा म्हणला. आणि बसा म्हणल्यानंतर काय केलं की मध्ये गेला रूममध्ये आणि त्यांनी एक अशी बाटली आणली. बाटली म्हणजे मला माहीत नव्हतं ती बाटली कशाची म्हणून, कारण मला आयुष्यात दारू त्याच्या अगोदर मी पाहिली बी नव्हती, दारूची बाटली बी पाहिली नव्हती, काही ओळखच नव्हती, मला कसलीच ओळख नव्हती. लोक म्हणायचे दारू पिला असं वगैरे काही, पण मला काही माहीत नव्हतं, कारण कधी संपर्कच आला नाही तसा. मग ह्यानं पहिले काय केलं, ती आणली बाटली. म्हणला त्यानं ते पेपरवर गुंडाळली आणि म्हणला ही बाटली गुपचूप घरी न्या, घरी बाजूला कुठं ठेवा. म्हणलं काय आहे? म्हणलं ही टॉनिक आहे म्हणला. म्हणलं टॉनिक म्हणजे कशासाठी? म्हणले ताई, म्हणजे माझ्या आईला ताई, आम्ही सगळेजण ताईच म्हणत होतो. ताई म्हणले की तुमची तब्येत लई खराब, म्हणजे खात नाहीत, काय नाही, भूक लागत नाही का काय, म्हणले पोराला खात नाही, म्हणून दररोज ही एक म्हणजे कपभर घ्यायची म्हणले जेवायच्या अगोदर, आणि नंतर जेवायचं, म्हणजे भूक लागती. आता मला काही ते माहीत नव्हतं आणि मी वाचलं त्याला पेपर, लगेच बघितलं की लगेच गुंडाळून टाकली. आणि मग दुसरे काय केलं, पुन्हा अजून एक बाटली, ही म्हणलं घरी न्यायची, आणि पुन्हा आणली. आणि
ते समोर ठेवले. मग आता मला काही ह्याच्यातलं माहीत नसल्यामुळं आपलं त्या बाजावर असं फळी टाकली, त्या फळीवर ठेवली ना आपलं अजून काहीतरी आणायला. म्हणजे मला एक मला रेडिओ चालू नाद होता. म्हणजे रेडिओ घरी बी होता पण एक पॉकेट रेडिओ त्याला माहीत होतं, म्हणून मला ते रेडिओ आणण्यासाठी म्हणून मध्ये मला रेडिओ तुम्हाला एक अजून वस्तू आणली भेट असं तसं. मग तो अजून ती मध्ये गेला त्याच्या रूममध्ये की मी आपलं ती दारात आपलं चौक होता त्याच्यामध्ये ती बसलो होतो. मग ती काय आहे म्हणून टॉनिक आहे म्हणून कसलं चवीला लागतंय म्हणून एक बाटली मी न वाचता पिचता काही त्याच्यात बघितलं नाही, कारण त्याच्यावर शेप वगैरे चित्र दिसलं मला त्याच्यात. नुसतं असं फोडलं आणि ती ग्लासात घेतलं नाही. काय मला काय त्याच्याविषयी माहीतच नव्हतं. टॉनिक म्हणून कसली चव कशी लागते हे बघायचं होतं मला. चव काय ते दारू म्हणून त्यानं उल्लेखच केला नाही ना मला. मी काय केलं ती घेतली ना अशी लावली थोडीशी, तर चव म्हणजे काही खराब वगैरे काही लागलं नाही तेवढी, कारण ती विशेष काय असेल मला. पण मी पिलो होतो म्हणजे चांगली एक अंदाजे अर्धा ग्लासच्या जवळजवळ मी तसंच पेलो. असं बघूत म्हणलं काय कसलं लाग आणि पेलो. आणि ती येऊपर्यंत गटकीने म्हणलं गपचूप प्यायचं होतं ना मला. मग आला बघितलं त्यानं हे फोडलं काय तुम्ही? हो. त्यानं असं केलं. म्हणलं काय झालं? अहो गुरु म्हणला तुम्ही काय केलं म्हणलं. म्हणलं हे पेलो ना. कसं पेलात? म्हणलं बाटली अशी लावून. अहो मी इथं गिलास ठेवले होते, गिलासात थोडीशी टाकायची, पाणी टाकलं होतं. ही दारू म्हणलं ना, पण ती पोषक दारू म्हणला. ही आमच्या मिलिटरीमध्ये मुद्दाम दिलेली असती म्हणली. आणि तुम्हाला ते रात्री टेन्शन काही बी घेतात काही म्हणून तुम्हाला जरा स्थिर वाटा म्हणून मी तुम्हाला ही थोडीशी प्यायला द्यायची होते इथं, म्हणजे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून घरी पुन्हा कसं पेतात म्हणून मी तर करायचं तेच केलं का म्हणली. म्हणलं आता काय होतं? म्हणलं काही नाही ना झालं. तुम्हाला काही होईना गेलंय का? म्हणलं नाही. आता मला काय माहिती याचं की दम्मानी प्रोसेस होते म्हणून अजिबात माहीत नाही मला काही. मग ती म्हणला त्यानं कपाळाला हात लावून बसला असा करू. अहो म्हणला हे जर ताईला जर माहीत झालं ना म्हणला मी दारू पाजली तुम्हाला काही, तर म्हणलं घरी येऊ द्यायच्या नाहीत, मला बी येऊ द्यायच्या नाही, तुम्हाला येऊ द्यायच्या नाही. तुम्हाला माहीत नाही ताई कशाकडे काय ते. आता आम्हाला काय माहीतच होतं ताई काय चीज आहे ती. ताईचं आहे काय ते. मग आता ती गेलं घाबरून, कारण घरी त्याला चांगलं समजित होते आणि ह्यानं काय केलं म्हणले त्या घरच्याचा विचार ह्याच्याबद्दल वाईट होईल म्हणून तो त्याला घाबरायला लागला. आणि मग म्हणला बसा थोडंसं. म्हणलं लईच भानगड करून टाकली म्हणला. म्हणलं काय झाली भानगड? सांगायसारखे नाही म्हणलं आता. अरे म्हणलं काही होईना गेलं, मी काय चांगलं बोलतोय ना म्हणलं. काही कसं नाही म्हणला, हे दुसऱ्या दारूसारखी नसते म्हणला, दम्मानी होतं हो म्हणला. आता म्हणला घरी जाऊ नका म्हणला. आता तुम्ही काय करायचं आता इकडूनच असं असं ह्या म्हणजे गावाच्या बाहेर त्याचं घर होतं. मग गावाकडून असं जा म्हणला शेतामध्ये इकडून. तर मला लांबवर सोडायला आला. आणि मी काय केलं बांधा रोड सोडून बांधाने असा करी. मला थोड्या वेळानं झालं ना एक 15-20 मिनिटानंतर खड्डा दिसायला लागला खाली, म्हणजे पडतो काय की असं म्हणून ते असा करत चाललो. ती लांबून म्हणलं जा घरी जा. ती गेलं घाबरून. मग मी तोपर्यंत चांगला दिवस म्हणजे 5-5:30 वाजून गेले ते. मग 6 म्हणजे थोडंसं सूर्यास्त व्हायला लागला होता. आणि मस्त आपलं डुलत आपला असं करू खाली खड्ड्यात आत पडतो काय की काय ते मला जाणवायलं. आणि मी गेलो ना. मग ती संध्याकाळच्या वेळेला काय होतं लोक ही करून आपले शेतातून ह्याच्याकडे चालले होते गावाकडे वगैरे. त्या लोकांनी बघितलं लांबून की असं कोण आहे. आता संध्याकाळच्या थोडंसं झाकड पडलेल्या वेळ मी तिकडं लांब शिवाकडे चाललोय आणि ती बी आड राहणार. आता त्या लोकांचा काय गैरसमज झाला काय की त्यांचा समज झाला की कुणीतरी पारडी फिरडी म्हणजे पारडीचं पोरग आहे. त्यांना लांबून म्हणजे अंधारात काय लांब कळा नाही गेलं कोण. माझा तर विचार यायची गरज नाही, कारण ही काही पिणाऱ्यातला नाही कुठला काही नाही. आता लोकांचं तसं समज. आणि मी असं बांधाबांधी आडराने असं करीत चाललोय. मग लोकांनी काय ठरवलं तिथल्या कोटी होती तिथं लांब. त्यांनी म्हणले अरे कोणते आता ह्याला नजर राखायची म्हणली. जर पारड्याचं पोरग जर असलं ना असं बदडायचं म्हणले त्याला. आता त्यांचा विचार. मग मी मला काही लक्षात नाही. मी माझ्यामध्ये धुंदीत गेलो आणि मला खूपच त्रास व्हायला असं म्हणजे फिरायला. मग मी काय केलं मस्त हवेला असं
पटांगणात असा पसरून हे झालं, असं म्हणजे हात असे इकडे करून लांब तिकडं, म्हणजे कुणी नाही त्या भागात. तोपर्यंत काय केलं या माणसाने, कोट्यावरले 2-4 जण पोरं चांगले निबर, हे काट्या आणि ही काही मोठे माणसं. मी तिकडे शिवाकडं पण बघितलेलं गेलं, म्हणजे आता ह्याला पारड्याचं पोरग जर बघितलं तर मग नक्की मारायचं असं त्यांच्या आहे ना. पुन्हा सांगितलं म्हणून मी सांगलोय तुम्हाला. मग असा पसरला होतो आणि ते आले ना जर, मग त्यांचा कालवा हर झोपले रे झोपले, म्हणजे अंधार पडूस तर तिथं झोपणार आहे काय की बघा. आणि अंधार पडले की आपले बैल सोडून नेतंय असं काहीतरी कुचकुच माझ्या कानावर यायली. म्हणून मी काय झालं, असं असं जरा असं हालचाल झाली. आणि योगायोग असं काय होता, माझ्या असं हाताची पसर होती तर रानातले गोटे होते, गोटा. त्यांचा काय समज झाला की ही गोटा घेऊन मारतं काय की फिरून. म्हणून ती लांब होते थोडीशी, पण त्यांचा आवाज आहे ना. आणि असं मी उठून म्हणलं कोण आहे म्हणून असं उठून बसलो की त्यांनी ओळखलं. अरे म्हणले ही गोसायचा पोरग दिसतं रे बारकन, हे असं का पडले काय. मग ते आले जवळ. अरे मग तू असा का झोपला. मग आमचे तीन जरा थोड्या धुंदीमध्ये मी पेलोय चालू केलं. काय इंड्रियल फिल्टर प्याला काय तू. नाही दारू प्यालोय. लोक म्हणले अरे कधी नाही पोरग कशात काय कधी ह्यानं कसं काय दारू पिले असं बाबा. अरे मग ती जवळ, अरे म्हणले तू बरं झालं ओळख केलं, नाही तर आम्ही तुला मारायला आलो होतो. म्हणजे आम्हाला वाटलं पारड्याचंच पोरग आहे का किती अंधार तिकडं आढळण्यात आले ते. मग तिने सांगितलं, पण त्या दोन्ही तर ऐकलं, पण मला काही त्यांचं काही गम नाही. अरे म्हणले पण कशाला पेला सगळं, कुणी पाजली तुला काय. मी अच्युतनं पाजली, मला अच्युतनं बाटली दिली आणि मी पेलो. ती पे म्हणणं नव्हता असलं काहीतरी बोलत होतं करायला मी. आणि अरे आता चला म्हणले घरी. मग चला येते का तुला. हो असं मग डुलत मग जरा पडायचा आकार फिकार दिसला की एक जणांना धरलं. पण आम्ही तुझ्या घरी नाही बाबा येणार म्हणले, घरची तुझ्या आईला या गावावर म्हणले, आई आम्हाला शिवाय देईल. मग मला एक दोघं जण धरलं. मला का कोण होते काही मला नाही आठवत ते, फक्त मी माझ्यामध्ये तर केलं. आणि असं एक मग काय केलं मी, म्हणले आम्ही लांब उभा केलं ठेवलं. म्हणले तुझं आता घरी जा. आणि रोड आहे आपल्या घरात एकदम सरळ रेषेत. आणि दरवाजा तिथं उभा राहिलो ना असं असं करीत अंदाज काढला. लाईट तर चांगला अंधार पडून लाईट वगैरे लागल्या होत्या. मग मी अंदाज पडला असं उभा राहिलो असं असं. लोक बघायलेच आजूबाजून आले, काय पोरगा करायला लागलं की काहीतरी भांडणं फिरणं केले का काय. पण कुणी मला काय कळलं. कुणी म्हणाले पिलं काय की हो, पण हे पोर कसं काय कुणी पाजले काय म्हणले, पियत नसते असलं कसं काय. मग मी असा उभा राहिलो, जे सण पळत असं करीत आलो, जे धाडकीने घरात शिरलो. म्हणजे मला आईनं कुणी बघून म्हणून मधल्या घरात पटकीन घेतलं. कारण शिरण्याचं कारण मला लागली होती भूक, एवढी भूक लागली होती, कारण दुपारी जेवण केलं नव्हतं ही असंच. आणि मग गेलो. मग ती अशी दुरडी असते ना आपली भाकरी वगैरे ही करायची, त्या दुरडी अशी वरील शिकेला होती. मी असं करीतच असं करत दूर त्या शिकासहित फाटकन खाली पडलो त्या दुरडीला घेऊन खाली. आणि कशाचं काय तुम्हाला आता सांगाय मला चांगलं आठवत आहे. मी ती काय केले, सगळे ते भाकरी अशी घ्यायची, ती भाजीचं काही नाही, नुसती असं पाईप हे पसरलेत आणि नुसतं भाकरी तोम तर आली आमची आई बघत येतो. कडू प्याला काय कोणी पाजली काय म्हणली, त्याची त्यानं पाजली काय की तुला. मी एक नाही दोन नाही शिव्या नाही कुणाला कुठलं तसलं काय बडबड नाही काय नाही. मी माझ्यात गिळायचं तरी कळायला का तुला नीट. हां नालाय का काय म्हणजे काय बरंच ते अंतर शिव्याचं काय तेवढं वर्णन करून नाही सांगू शकत मी. कुठं मग ते तेवढाच चान्स होता. मग ती दुसरी माणसं म्हणले अहो द्वारकाताई नका काही बोलू, पिलेलं आहे ती, त्याला काही म्हणू नका. उगाच पिल्याचं अजून हाणामारी करीन बसन. मग ते दुसरे मोठे आता आजूबाजूचे लोक आले आणि कुणी म्हणले पाणी टाका त्याच्या अंगावर, पाणी टाका पाणी. मग एक जण तो काय कुणीतरी मला त्या धुंदीत काय कळत धरून आणलं. तिथे का आमचा हौद होतं, त्या हौदात तिथं शेजारी भड 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 अंगावर टाकलं. मग कुठं शांत टाकलं झोपी, घातलं झोपी.
काय नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी आचित गेला घाबरून, पुन्हा आला भेट. मग लगेच आमची आई म्हणली, कुणी का तू पाजले का? नाही हो ताई, मी कशाला पाजले, गुरुनं काय केलं म्हणले. मी त्याला म्हणलं, त्यांना म्हणलं की तुम्ही थोडं थोडं दररोज तुमची तब्येत खराब, तुम्ही मला तब्येत खराब आहे म्हणून मी त्यांना ती बाटली द्यायला आलतो. म्हणलं ती घेऊन जा, थोडं थोडं घरी पेत जा. त्याने तोवरचं तर म्हणले पिले. मी का नाही हो, पाया पडतो ताई, मी तसं मी नाही, मी आता माझे गुरु आहेत ना, मी गुरुला कसा कसा करीन मी, असं तसं. ती काय करतो तिला ते अगोदरच तसलं स्वभाव होतं ताईचे, म्हणजे आईचे आमच्या पायात. थोडा रागच नाही ना. नाही हो, पाया पडतो मी, नाही हो पाजले, तसलं काय नाही, ते गुरुनच मनानच घेतले, गुरुनच मनानच घेतली. कायचं काय मनानच घेतली. मग मी म्हणलं हो, त्यांना नव्हतं म्हणलं, मीच केलंय म्हणलं. झालं. मग ही भांडण इथं निभलं. पण ह्याच्यात उद्देश काय होता, मला थोडीशी दारू बी पाजायची होती त्यांना सांगितलं. कारण कशामुळे पाजायची होती, की मी असं का करायलोय, मी लग्न करायचं नाही म्हणतो, काही करायचं नाही, मी वेगळंच लाईन धरली, संन्याशी राहायचं असले तसलं, म्हणून त्याला माझं खरं काय आहे ही विचारून मग त्यानं सांगितलं. नंतर ताईला, म्हणजे आमच्या आईला बोलला तो, की ताई मी पाजणार होतो म्हणला यांना, गुरुला दारू थोडीशी पाजून मला तुम्हीच म्हणलात ना ह्याच्या पोटात तरी काय ते तरी काढ म्हणून मला दारूच्या नशेमध्ये दारू पिलं की माणूस खरं बोलतं म्हणले. म्हणून मी त्याच्याकडून खरं काढण्याचं, गुरुचं काय पोटात त्यांच्या नेमकं काय त्यांच्या चाललंय ही मला काढण्यासाठी मला म्हणलं प्यायला द्यायची होती म्हणला म्हणते घरी. पण त्यांनी अगोदरच बिन पाण्याचेच पेले ना, त्याच्यामुळे झालं. म्हणजे जेवलेलं नव्हतं, खाल्लेलं नव्हतं, त्याच्यामुळे झालं होतं. त्यानं खरं खरं, आणि तो प्रामाणिक माणूस होता, त्याच्यामुळे त्यानं खरं खरं काय ते झालेलं सांगितलं. मग काही झालं नाही. पण मग विषय निघाला की आता हे असं का करायले, म्हणजे त्यांना संन्यासच घेणार आहे का हा, का लग्न करायची आहे का त्याची इच्छा, कुठं काय यायचं नेमकं ही बघण्यासाठी जे प्रयोग करायचा ते अगोदर आमचा प्रयोग अशा पद्धतीनं झाला. आणि तो मित्र खूप म्हणजे पुन्हा घरी यायला भ्यायला, मला लांबूनच असं हात करायचा आणि ये म्हणायचं बाहेर, घरी नाही ये, याला टाळाटाळी करायला लागला. आणि मग अशा आमच्या गप्पा वगैरे चालायच्या. झाला कार्यक्रम, तो नेटकाच आलेला होता ट्रेनिंग. आणि योगायोग म्हणजे त्या मित्राचं सांगायचं म्हणजे मला आठवण बी आलेली होती त्याची. आणि त्याच्या बहिणी लग्नाला आलेली होती, त्याची बहीण बी लग्न करायचं, त्याच्यापेक्षा लहान होती पण लग्न मुलींचे लग्न वगैरे जात होतं. मग ते बहिणीचं लग्न वगैरे जमलं बी होतं बहुतेक. तर तिला काहीतरी पैसे वगैरे काहीतरी, आता हुंड्याचं वगैरे काहीतरी प्रकार होता. म्हणून आमच्या गप्पा रात्रभर चालल्या. आणि मला म्हणला गुरु उद्याच्याला भेट काही व्हायची नाही माझी, मी लवकरच पहाटच जाणार आहे म्हणला. जरा आपल्या हिचं, तिचं बहिणीचं नाव गंगाबाई होतं, ते गंगूच्या लग्नाच्या पैशाच्या संदर्भात जायचं म्हणला. तर आपली म्हणजे भेट व्हायचं, मी मी जातो म्हणलं. असं म्हणून ते जो गेला तो परत आलाच नाही. का आला नाही, तर योगागुणे असे तो पैसे वगैरे काहीतरी घेऊन यायला होता इकडे गावाकडे. आणि बहुतेक मनमाड रेल्वे स्टेशन काहीतरी आहे तिकडे मनमाडकडे. तर तिथे रेल्वे अपघातामध्ये तो वारला. त्यावेळेस काही मोबाईल अशा काही सुविधा नव्हत्या, काही नव्हतं. मग ते मिलिटरीच्या ह्याच्यामुळं ते पटकीने गावाकडे तार वगैरे काहीतरी आले. आणि मग ते 1-2 दिवसानं काहीतरी आलं होतं. संध्याकाळच्या वेळेस माझे वडील, आता मला ते कसं रडायला व्हायला लागलं ते, तर ते वडील कुठेतरी बाहेर असेल तर त्यांना असा रडण्याचा आवाज कोणाच तरी यायला म्हणून ते गेले. तिथं बघितलं तर ते अच्युतचं म्हणजे बॉडी आणली होती मिलिटरीच्या गाडीमध्ये वगैरे. आणि मला धावत पळत आले, म्हणले अरे तुझा दोस्त, तुझा मित्र वारणार. म्हणलं कोण, म्हणले अच्युत. मला ते काहीच क्षणभर कळत. आता मला 2-4 दिवसाखाली बोलून गेला. मला ती म्हणला बी होता तसं की गुरु आपली भेट आता नाही सकाळी, आता मग सकाळी होणार नाही हेच डोक्यात माझ्या, हे पुढची काय कायमचीच भेट नाही होणार असं थोडंच म्हणलं होतं. मला काहीच कळलं नाही क्षणभर. मला जाताना फक्त एकच शब्द आठवला की गुरु आता आपली भेट व्हायची नाही म्हणला. त्याचा अर्थ म्हणजे कायमची भेटच होणार नाही. म्हणजे ते आता समजा किस्सा दारू हा विषय जरी काय असलं तरी शेवटी दोस्त माझा, जीवाभावाचा, खूप गप्पा मारणारा, ते दोस्त
ते म्हणजे जगात समजा नाही, आता त्याला खूप वर्ष आता आज झालं तरी खूप वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि ते जाऊ द्या. तर मंडळी, ही पुढील काही गोष्टी आता माझी बोलण्याची मनस्थिती नसल्यामुळे मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. तर उर्वरित भाग हा नंतर मी बोलेल. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय.